दुष्काळ, ओला दुष्काळ, शेतकऱ्यावर जे संकट ओढवलं गेलेलं आहे त्याची सुद्धा भरपाई मिळत नाही. म्हणून शेतीतला मक्का ज्याला 12,000 रुपये खर्च लागला आणि मात्र कापायला 8,000 मागितला जातोय. कापायला 12,000 खर्च आणि पीक आलं मात्र 7,000 रुपयाचं. इतकी भयानक परिस्थिती आहे. म्हणून आम्ही मोठ्याचे मुलं नाहीत, म्हणून आम्हाला कायम करण्यासाठीची जी मागणी आहे त्या मागणीसाठी आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. जोपर्यंत आपल्याला कायम म्हणजे आपल्याला प्रशिक्षणाचा कालावधी वाढवला जात नाही, आपल्या मानधनात वाढ होत नाही. माझ्या मताने 15,000 रुपये देतात ना आपल्याला, 10 देत आहेत. माझ्या मताने एखादी घरात 6, 8, 10 6, 8, 10 त्यांना विचारावंसं वाटतं तुमचा एका दिवसाचा खर्च नेमका 15,000 आहे का 50,000 आहे. तुमचा एका दिवसाचा खर्च जर 50 आणि 1 लाखावर असेल तर त्या आमदारांना, त्या मंत्रींना त्यांना विचारावंसं वाटतं आम्ही 1 महिन्यात 6,000 नेमकं कसं भागवावं. त्यांच्या घरची जे मोलकरीण आहेत त्यांना सुद्धा पगार विचारा 20, 25, 30,000 रुपये आहे. आणि आमचा इथला शिक्षक, इथला प्रशिक्षणार्थी हा 6, 8 आणि 10,000 रुपयावर काम करतो आणि ते पण मानधन मिळत नाही. 6 महिने मिळत नाही. आमच्या नंदुरबार मधले प्रशिक्षणार्थी 7 ते 8 किलोमीटर पायदळ जातात. त्यांच्याकडे साधनं नाही, की तसा कोणत्या फॅक्टऱ्या नाही, तिथं काम करण्याचं साधन नाही. ते लोक 20 किलोमीटर या 20 आणि किलोमीटर 6 अंतर आणि आहे. 8 आणि 10,000 पगार असताना सुद्धा त्यांना 6 महिने पेमेंट होत नाही. त्यांचा घर कसं चालणार सर्टिफिकेट मध्ये हे आता सुद्धा सरकारच्या लक्षात येत नाही. तसं त्यांना आपल्याला दावा करता येणार नाही, तसं त्यांनाही सत्तेत राहता येणार नाही. कोणाच्या जीवावर सत्तेत आहे? माझ्या गरीब जनतेच्या, माझ्या भाऊ बहिणींच्या, माझ्या आई वडिलांच्या यांच्याच मतदानाने ते सत्तेत आहेत ना. आणि शुभांगीताई, आम्ही सांगतो आम्ही आज हे सगळे पदवीधर आहोत आणि आमच्या पायथ्याशी यांना यावं लागणार आहे. त्यावेळेस आम्ही त्यांना त्यांच्या घराचा रस्ता दाखवल्याशिवाय सोडणार नाही. आपल्याला आम्ही मागत नाही शुभांगीताई, आम्ही मागत नाही, आम्ही भीक नाही मागत. आपण आपल्या हक्काचं नाहीये. त्यांनी आम्हाला शब्द दिला की 6 महिने तुम्ही प्रशिक्षण कंप्लीट करा आणि नंतर तुम्हाला ठीक आहे जाऊ द्या. बोललेल्यावर त्यांनी बोलतो. 6 महिन्यानंतर कायम करू नाही केलं. 5 महिने कालावधी वाढून दिला. आज रोजी तो पण मागचं आमचा कार्यकाल 2 महिने झाले संपलेला आहे. आमचे प्रशिक्षणार्थी 2 महिन्यापासून घरी बसलेले आहेत. त्यांचं पोट कसं भरणार हे मला सरकारने उत्तर द्यावं.